ब्राह्मणांनी हजारो वर्षापासून बौद्धांचे अस्तित्व संपविण्याचे प्रयत्न केले आहेत, असा दावा करण्यात आलेला आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ब्राह्मणांनी हजारो वर्षापासून बुद्धांचे व बौद्धांचे अस्तित्व संपविण्याचे प्रयत्न केले आहेत, असा दावा भारत मुक्ती मोर्चाचे 15व्या ऑनलाईन राष्ट्रीय अधिवेशनास मंगळवारी पुणे येथे बोलताना बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे प्रदेशाध्यक्ष मधुकर गवंदे यांनी केले आहे. भारत देशात गौतम बुद्धांनी स्वातंत्र्य, समता, न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्या काळात मोठा असा प्रयत्न केला आहे. गौतम बुद्ध हे समता, समानता या तत्वांवर चालणारे महापुरुष होते. याच तत्वाने शासनव्यवस्था गौतम बुद्धांनी सुरू केली होती. त्याच कालखंडात भारतात बाहेरून आलेल्या विदेशी ब्राह्मणांनी चुकीचा प्रचार प्रसार केला आहे, एक प्रोपोगंडा केला आहे. त्या काळात चुकीचा एक गैरसमज पसरवण्यात आला, कारण विदेशी ब्राह्मण धूर्त लोक होते. तर त्या विदेशी ब्राह्मणांनी त्या काळात असे म्हटले होते की बुद्धाचे कोणी तोंड पाहिले तर ते नरकात जातील, असा विदेशी ब्राह्मणांनी वारंवार प्रचार करत गेले आणि त्यानंतर बुद्धांविषयी गैरसमज बहुजन समाजांमध्ये ते पसरवत गेले. जर बुद्धांचे तोंड पाहिले तर लोक नरकात जातील असे ब्राह्मण म्हणत होते. तर आज भारत देशातील वर्तमान परिस्थितीत भारतात बुद्ध धरोहर, महाबोधी विहार आणि त्याचसोबत भारताचा बुद्धाचा ऐतिहासिक वारसा आणि हा वारसा पुरातन काळातील ऐतिहासिक वस्तू आहेत. तर या महाबोधी विहारांवरती ब्राह्मणांनी कब्जा का केला आहे आणि त्या काळात महाबोधी विहाराच्या नियंत्रणासाठी नियोजन बघण्यासाठी या देशात पहिला प्रधानमंत्री जो काश्मीरी पंडित होता, काश्मीरचा मूळचा ब्राह्मण होता, तो पंडित जवाहरलाल नेहरू होता. तर या प्रधानमंत्री असलेल्या पंडित नेहरूंनी 1949चा ॲक्ट बनवला आहे आणि त्यानंतर या महाबोधी महाविहारावरती ब्राह्मणांचा कब्जा करण्यात आलेला आहे. आज वर्तमान परिस्थितीत जो भारतातील बुद्धांचा ऐतिहासिक वारसा आहे, जर हा बुद्धांचा वारसा आहे, त्यांच्यावर ब्राह्मणांनी बेकायदेशीर कब्जा केला आहे, तर आपल्या बहुजन समाजाला समजून घ्यावे लागेल की बुद्धांनी स्वतंत्रता, समता, न्यायाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी त्या काळात प्रयत्न केले आहेत. त्याला समाप्त करण्यासाठी विदेशी ब्राह्मणांनी काम केले आहे. विदेशी ब्राह्मणांनी हजारो वर्षापासून बुद्धांचे अस्तित्व संपविण्यासाठी आटोनाट प्रयत्न केले आहेत, असे मधुकर गवंदे म्हणाले आहेत. आणि आज जे भारतात महाबोधी विहार जे आहे ते भारतातील मूळ नागवंशी असलेल्या लोकांचा ऐतिहासिक वारसा स्थळ आहे. यावर या भारत देशातील विदेशी ब्राह्मणांनी 1949 रोजी कब्जा केला आहे. भारतात विदेशी ब्राह्मण हे विषमतावादी, उच्च नीच, जातीवाद, धर्मवाद, वर्णवाद, वंशवाद, भेदभाव याला मानणारे हे लोक आहेत. हे ब्राह्मण समानता आणि समानतेला न मानता फक्त या देशामध्ये समानता व समतेला नाकारणारे हे ब्राह्मण आहेत. म्हणून त्यांनी भारतात विषमतावादी, जातीवादी, धर्मवादी परंपरा भारतात पसरवल्या आहेत. म्हणजेच त्यांची ब्राह्मणवादी व्यवस्था आज भारतात आहे. ब्राह्मणवादी व्यवस्थेने भारतातील बहुजन समाजातील ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटीच्या लोकांवरती अन्याय केलेला आहे. हजारो वर्षापासून बहुजन समाजावरती अन्याय करणारे, अत्याचार करणारे हे विदेशी ब्राह्मण भारतात ब्राह्मणवादी व्यवस्था या देशात कायमस्वरूपी राहावी आजही प्रयत्न त्यासाठी ते करत असतात. ब्राह्मणांचे असे म्हणणे आहे की देशात ब्राह्मणवादी व्यवस्था राहिली पाहिजे. देशात आपल्या बहुजन समाजातील सर्वच महापुरुषांना समता आणि समानतेच्या तत्वावरती भारतात राज्य केले होते. तर देशात स्वतंत्रता, समता, न्याय, बंधुता या तत्वांना संपविण्याचे काम विदेशी ब्राह्मण करत आहेत. म्हणून आजही हे ब्राह्मण भारतातील बहुजन महापुरुषांचा विचार संपविण्याचे काम करताना आपल्याला दिसतात. त्यांना महापुरुषांचे विचार मान्य नाहीत, तर त्यांना जातीवाद, भेदभाव, वर्णव्यवस्था, वर्णभेद, वंशभेद, धर्म मानणारी शासन व्यवस्था पाहिजे. म्हणून ब्राह्मण विरोध करत आहेत, कारण जातीवाद करणारी जाती व्यवस्था या देशात पाहिजे. म्हणून हजारो वर्षापासून हे ब्राह्मण बुद्धांचे व बौद्धांचे अस्तित्व संपविण्याचे प्रयत्न करत आहे. आणि आजही RSS प्रणित ब्राह्मणवादी भाजप सरकार हे या देशातील बहुजन समाजातील SC, ST, OBC आणि मायनॉरिटीच्या विरोधात काम करताना दिसून येते, असे मधुकर गवंदे हे म्हणालेले आहेत. आणि त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. तर तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा.